यस, आम्ही एक खरं तर हा मेगा सत्कार करणार आहोत. खास करून या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिक जी आकर्षक बाईक आहे जी यांनी स्पॉन्सर केलेली आहे ते म्हणजे मास्टर 40+ चे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर एक दानशूर व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणून पायगाव गावचे माजी सरपंच आणि रिचा स्पोर्ट्स मध्ये पायगाव संघाचे सर्व धनंजय अण्णा गवळी यांचा या ठिकाणी स्वागत, सन्मान आणि खास करून मेगा सन्मान, शाही सन्मान करण्यात येईल. जोरदार टाळ्यांनी करत त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. असेल तेव्हा मात्र आपण उपस्थित राहायचंच आहे. ही एक इंडिया ग्रुपच्या वतीने विनंती. मॅच सुरू करायची आहे पंचांनी. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. दोस्ती स्पोर्ट कांबे आणि त्यांच्या विरोधात मरुआई दिवे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. ओहो, वाईड ऑफ ऑफ सम फुल लेंथ होता आणि पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. एक्झॅक्टली काय घडले ते पूर्णपणे स्टंप ऑफ झालेत, परंतु डॉट बॉलला सुरुवात. यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीचे अध्यक्ष सन्मान्य रुपेश प्रभाकर म्हात्रे सदामाली यांना विनंती आहे एनजीओ ग्रुपचे सदस्यांनी ऑल कमिटीच्या वतीनं रुपेश प्रभाकर म्हात्रे गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीचे अध्यक्ष आणि गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+ चे चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर आपण सचिन माली गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीचे सचिव आणि नक्कीच गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+ चे एक चांगले खेळाडू आहेत. चला दिनेजी गायकवाड त्यांच्या शुभ हस्ते सचिन माली याचा शुभ सन्मान. अतिथी देवो भव, प्रत्येक मान्यवराचा खेळाडूचा मान सन्मान एनजीओ ग्रुपच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद. ओव्हर टू समीर. थँक्यू. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मान्यवरांचा आपण करतो आणि अरविंद पाटील ज्यांना आता कमाल केलेली आहे. वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्म बॉलर सिन्स फ्रॉम 20 to 25 इयर्स. मागच्या 20 ते 25 वर्षांपासून या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि तीच धार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आज मरुआई दिवे आणि त्यांच्या विरोधात दोस्ती स्पोर्ट कांबे असा सामना. आपण चर्चा करत होतो की धनंजय अण्णा गवळी साहेब जे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष, त्यांनी एक बाईक आम्हाला स्पॉन्सर केली आणि राजा नगरसेवक नीरजजी चौधरी साहेब आणि हनुमान चौधरी साहेबांचं मी मनापासून आभार मानेन. ही जी दुसरी बाईक आहे ती त्यांच्याच माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. इथे पुन्हा फुल लेंथ होता, चांगला स्विंगचा वापर करतोय, पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्याने बॅटर्स त्याला बॅकलिप वर करू देत नाहीये बॅटर्सना. ही महत्वाची गोष्ट पॉवर प्ले मध्ये. लॉंग ऑफला एक फिल्डर सेट करण्यात आला, डीप मध्ये मिड विकेट बरोबर यशपाल माली मॅजिक बॅक बॉक्सच्या समोर या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अरविंद. हो, यावेळेला लॉफ्ट केलाय हवेमध्ये बॉल. बराच काळ होता. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा
अमोल पायकर यावेळेला पूर्ण करत असताना अमोल आणि महेश रापटे ही जोडी आपण मैदानात पाहतोय. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 4. ओव्हर नंबर फर्स्ट षटक क्रमांक पहिलं यावेळेला मार्गस्थ आहे. आपण एन्जॉय करतोय एन्जॉय ट्रॉफी 2025. एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीने क्रिकेटचा अद्वितीय शो भानकोलीच्या क्रीडांगणावर. चॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी होते. एकाही वेळेला या ठिकाणी जागा दिलेली नाहीये. अरविंद पाटील कमाल करतो पहिल्या षटकामध्ये. भले विकेट लेस राहिला परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्याच्या विरुद्ध कांबे संघाला जमा करता आल्यात. ग्रेट बॉलिंग. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ स्पर्धा आणि या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंतवली, आदरणीय मनीष म्हात्रे साहेब उपसरपंच ग्रामपंचायत गुंतवली आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे उपसभापती त्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण पाटील दुसऱ्या षटकामध्ये सामना करेल बॅटर महेश. राऊंड द विकेट ऑन साइडला चांगला फटका. फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला बॉलवर येण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि स्कोर 2 धावांनी आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा 6 तुम्हाला पाहायला मिळतात. प्रवीण पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल. ओहो यावेळेला खराब बॉल आहे. भीमनो बॉलचा इशारा. खराब चेंडू होता आणि महेश रापटेच्या बॅटमधून थोडासा बचावात्मक फटकाही पाहायला मिळाला. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि दोस्ती स्पोर्ट कांबे संघ ऍक्शन मध्ये आणि कांबे गावचा गोड आवाज तुम्ही सातत्याने 40+ मध्ये ऐकत असता. योग पायकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे स्वागत आणि काही क्षणातच त्यांची कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु या पुढचा बॉल असेल फ्री हिट. सामना करेल बॅटर अमोल. फ्री हिटचा चेंडू होता यावेळेला अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड मध्ये बॉल येतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी धावबादची संधी असेल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. पहिला धक्का लागतोय दोस्ती स्पोर्ट कांबे संघाला. पहिला खेळाडू या ठिकाणी बाद झाला आणि यस कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता योग पायकर तुझंही स्वागत आहे. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये आलास? ही स्पर्धा बघतोय मानकोलीच्या क्रीडांगणावर परंतु या स्पर्धेची चर्चा सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. एन्जॉय ट्रॉफी अनुभवतोय, काय सांगशील? नक्कीच समीर, पूर्ण आनंद होते इथे आल्यानंतर. खरोखर ज्या पद्धतीचं मी ऐकलं होतं की एन्जॉय ट्रॉफी अगदी एन्जॉय केली जाणार आहे आणि ज्यावेळेस मी मैदानाच्या आतमध्ये आलो सर्व काही पाहिलं, खेळाडूंच्या त्या उत्साह पाहिला आणि खरोखर वाटलं जी ऐकलेलं होतं त्याबद्दलच मी म्हणेन फार सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं भिवंडीमध्ये आपण पाहतोय एक
वेगळं उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये माणकोलीच्या मैदानामध्ये एक सक्सेसफुली स्पर्धा आपल्याला सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. डेफिनेटली. आणि त्यासाठी मेहनत सर्वच सदस्य जे एन्जॉय ग्रुपचे आहेत त्या सर्वांची मेहनत पाहायला मिळाली आणि ऑन स्क्रीन त्यांना तुम्ही बघितलं देखील. नवीन फलंदाज निलेश, परंतु स्ट्राईक एंडला महेश. प्रवीणचा पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता, येथे प्रॉपर एलिव्हेशन मिळाले नाही. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या जातात. स्कोर मोस्ट विथ डबल टीमची टोटल 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 12 रन्स ऑन अ बोर्ड. नवीन फलंदाज निलेश पायकर जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 12 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. बरोबर 10च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न आहे. 4 षटकांची मॅच. ओ स्क्वेअर कॅट, लाजवाब फटका डीप मध्ये बॉल येतोय कव्हर पॉइंटला. फिल्डर येतात बॉलवर, बॉलचा पाठलाग सुरू आहे आणि त्या दरम्यान तिसरी धाव सहजगत्या पूर्ण केली आहे. काय धावतोय महेशचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल देखील त्यानं फेस केला, पहिला चेंडू पासून तो उभा आहे आणि आतापर्यंत ज्या सर्वच्या सर्व धावा आहेत त्या पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महेश रापटे कमाल करताना दिसला. वयाच्या 40 नंतर, वयाच्या 45 नंतर अशा प्रकारची फिटनेस लागणं, क्रिकेटच्या मैदानावर तोच स्टॅमिना आणि त्या एनर्जीनं मैदानात राहणं, टिकून राहणं हे फार कठीण असतं. युवकांना खरं तरी प्रेरणा असेल यंगस्टर क्रिकेटर्सना. निलेश समोर हा बॉल ओव्हर पिच होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटचा फिल्डर पुन्हा फॉर्मवर्ड. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण तुम्ही कराल तर एन्जॉय ट्रॉफीला तुम्ही मुकाल. चिनार माता पिंपलनेरच्या बाबतीत तसंच घडलं. सातत्याने खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फटका मोठा बसला तो चिनार माता पिंपलनेर या संघाला. तर फिल्डिंग ही महत्वाची असेल. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळता, योग तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि तुमची फिल्डिंग या तिन्ही विभागांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. फार मोठा पार्ट आहे फिल्डिंग, फार मोठा पार्ट आहे क्रिकेटमधला. तुम्हाला फिल्डिंग चांगली करणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेला मोठा प्रहार हवेत आहे. बॉल निलेशची विकेट धोक्यात आहे. झेल खाली फिल्डर, पुन्हा कॅच ड्रॉप. तेच घडत राहिल्या पहिल्या बॉल पासून आणि सातत्य टिकवले फिल्डर्सने. सातत्याने खराब फिल्डिंग होते. निलेशला मिळतोय जीवनदान. 2 धावा मिळतील स्कोर कार्ड वरती आणि 2 षटकांच्या अखेरीस 19ला 1 दोस्ती स्फोट कांबे. नक्कीच हा विकेट फार महत्त्वाचा होता. निलेश पायकर म्हटलं तर मोठ्या फटकांकरता याला ओळखलं जातं. त्याची विकेट सोडणं हे फार महागात पडू शकते, कारण विकेटची मी म्हणेन निलेश फार महत्त्वाचा खेळाडू आहे दोस्ती संघात. त्याचा विकेट सोडणं हे कदाचित मी म्हणेन महागात पडू शकते. बघा, पिंपला संघाच्या एका खेळाडूची बॅट हरवलेली आहे. विनंती असेल, ती बॅट तुमच्याकडे असेल तर विनंती असेल, चुकून कोणच्याकडे लाहिली असेल, कोणा सापडली असेल तर आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आणून द्यायची आहे. पिंपला संघाच्या खेळाडूची एक बॅट हरवलेली आहे. सो प्लीज विनंती असेल आपण ती बॅट आमच्याकडे आणून द्यायची आहे. सो एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं धावसंख्या 19 अंकावरती आहे आणि 1 विकेट हा गमावलेला आहे टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाने. ड्रिंक्स इंटरव्हल स्ट्रॅटेजी आखण्याची आता वेळ आणि येथून स्ट्रॅटेजी आखावी लागेल. फलंदाज स्ट्रॅटेजी आखणार की इथून आणखी आता 12 बॉलमध्ये 25 सरी कराव्या आणि गोलंदाज आता इथून डेफिनेटली विचार करत असतील की या पुढच्या 12 बॉलमध्ये आपण अंडर 20च्या खाली जर थांबवलं कांबे संघाला तर आपण चेसिंग करू शकतो. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी झाली दोस्ती स्पोर्ट्स सांगे संघाची तर मी म्हणेन पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जातं. एन्जॉय ग्रुपचे सर्व मेंबर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्यांच्या अफाट मेहनतीने ही स्पर्धा आज या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अपार कष्ट, प्रत्येकाचा मी म्हणेन वाटा अगदी प्रॉपर राहिलेला आहे. आणि अक्षय समीर म्हटलं तर एखादी स्पर्धा ठेवायची म्हटलं तर प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं असतं आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय एन्जॉय ग्रुपचे सर्व मेंबर आपल्याला पाहायला मिळत. जाऊया मागच्या दिशेने. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता आपण गोलंदाज पाहतोय सुधाकर याला. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला. बॅटची कडा लागली
दरम्यान एक धाव इथे पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, कॉलिंग इथे नाहीये आणि अखेरकार मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर विकेटचं पतन झालं आणि महेशला आता जागावी सोडावे लागणार. विकेट क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तालमेलची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सुधाकर लेफ्ट आर्मर आणि राईट हँड बॅटर समोर तो ओव्हर द विकेटने जातोय, नॅचरली स्विंग प्राप्त करतोय आणि त्याच्या फिंगर्स मध्ये ती कला आहे की तिथून देखील तो टर्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडा पुढे टाकला. कव्हर्सला खेळायचा होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात महेश रापटेच्या खेळीचा अंत झाला. नवीन बॅटर प्रवीण गलांडे मैदानामध्ये एंटर होतोय. त्याच्याकडून आता मिडल ऑर्डरला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. जरूर तो खेळ येथे साकारणार का? सुधाकर पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर त्याने टाकलाय. बघूया ते इथून पुढील 5 बॉलमध्ये काय दडलाय आणि कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. तर प्रवीणला काहीतरी नवीन करावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी दोन्ही समांतर केलेले आहेत. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आणि अतिरिक्त एक धाव आता जोडली जाणार. जरूर अतिरिक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याविषयी आपण चर्चा करत होतो की चांगला स्विंग आहे आणि नॅचरली आणि त्याचबरोबर तो थोडेसे फिंगर रोल करतोय, त्याच्यामुळे चांगला कटर पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली. ऑन साईडला खेळण्याबद्दल बॅटची एज आणि चेंडू सरळ जाऊन स्टँडवर धडकला जातोय. 0 धावेवरती आपण पाहतोय प्रवीणच्या खेळीचा अंत झाला. विकेट क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे कुंदवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे उपसभापती आणि वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आणि त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. असे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय मनीष म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीने आपलं एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये आवर्जून मनीष म्हात्रे साहेब एक पाऊल ज्यांचं पुढे पाहायला मिळतं असे गुंतवली गावचे पंच. सामना 2 मिनिटं थांबवायचा. पाहू शकता या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मनीषजी म्हात्रे साहेब मी आपलं थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. नवीन फलंदाज प्रशांत रापटे इन ॲट नंबर 5. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस खोलवर टप्पा परफेक्ट यॉर्कर. यावेळेस फलंदाजच्या बॉडी लँग्वेजचा ओळखलं गेलं आणि त्यानंतर मात्र एक सुंदर चेंडूची हाताळणी. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. सुपर बॉल व्हाईट यॉर्करचा यावेळेस प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज यशस्वी देखील राहिला. डॉट बॉल आला. धावसंख्या पुन्हा एकदा 21 या अंकावर थांबलेली आहे. काय गोलंदाजी करतोय सुधाकर. त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि कमाल केली आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत समोर परफेक्ट. ओ हो हो, पहिला वाईड यॉर्कर आणि आता हाफ ट्रॅकर. ही विविधता, अशा प्रकारचे चेंजेस आणि व्हेरिएशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी द्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी द्या, तुम्ही यशस्वी व्हाल. आणि सुधाकरने ते केलेलं आहे. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर आला प्रशांतच्या समोर आणि लगेचच त्याला माहिती होतं की आता बॅटर पुढच्या लेंथवर तयार आहे. त्याने लगेचच चेंडूमध्ये आखुडी प्राप्त केली आणि बाउन्स मिळवला. ग्रेट बॉलिंग. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि चेंडू सरळ निघून झाला बिहाइंड द विकेट स्टंपच्या मागे. दरम्यान शॉट थर्मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक धाव प्रशांतने पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 22 या अंकामध्ये. चला नेक्स्ट मॅच जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध झून आंदुरकी स्पोर्ट. झून आंदुरकी
गोलंदाज प्रशंसा करूया. समीर फार सुंदर गोलंदाजी पाहायला, व्हेरिएशन बघा किती सुंदर पाहायला म्हणजे वेळोवेळीच फिंगर रोल केल्या जात आहेत. उलटा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, इथे मात्र गोलंदाजाने चुकी झाली आणि दुसरी धाव पूर्ण, तिसरीचा पुन्हा प्रयत्न, फेकी खराब आली. 3 पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न होणार, ती देखील पूर्ण होणार का? परंतु अखेरकार चौथ्या धावेमध्ये प्रशांतला जागा सोडावी लागणार आणि चौथ्या धावेमध्ये विकेट क्रमांक 4 देखील पाहायला मिळालं दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाचं. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस त्याचं झालं आणि अखेरकार नॉन स्ट्राईक एंडला बेल सोडवल्या गेल्या आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं. परंतु फलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. धावा येणं गरजेच्या. तिसरं षटक आता संपलेल्या 25 धावा धावफलकावरती आहेत आणि या कंडिशन्स मध्ये जीवाच्या आकांतानं ते धावताना दिसले. कारण ही स्पर्धा मोठी आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला प्रत्येकाला विजय महत्वाचा असतो आणि जरूर आज पहिल्या मॅच पासून आपण पाहिल्या चुरशीच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या. आज तिसऱ्या सामन्यामध्ये आपण आहोत. यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर आणि जोगेश्वरी स्पोर्ट झून अंदुर्गी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की 4 षटकं जशी संपतील आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टॉससाठी आपण रेडी राहा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दाखल झाले. प्रमोद आणि निलेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि ही भरोशाची जोडी आहे समीर दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाची. आता या दोघांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी आता क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे. न्यू बॉलर नव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता आपण राजू येतोय गोलंदाजी करण्याकरता. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. बॉलवरती नजर नव्हती. चेंडूचा वेग बघा किती सुंदर होता. लाईन त्यात लेनचा आपण विचार केला, प्रॉपर लाईन पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूची सुरुवात गोलंदाज राजू याने केली. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 25 आकड्यावर थांबलेली आहे. चांगला बॉल इन कटर होता. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा बॉल होता. प्रमोद समोर. राजूचा पुढचा बॉल यावेळेला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल येतो समोर लॉंग ऑन कडे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती येणार. तोपर्यंत सिंगल जरूर कंप्लीट केले आणि एका धावेने स्कोर आता 26 आकड्यावर. निलेश आणि प्रमोद या दोन्ही फलंदाजांकडे ती ॲबिलिटी आहे की इथून एकाच दुसरा मोठा फटका ते खेळू शकतात आणि बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये गेला तेव्हा तेव्हा संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर निलेश पायकरने केलेलं आहे. संकट मोचकाची भूमिका त्यांना निभावलेली आहे. पुन्हा असतो टरणार का पुढील 4 बॉलवर एकाच दुसरा मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आला तर फायटिंग टोटल डेफिनेटली पाहायला मिळेल. अथवा या धावात इनफ नाही आहेत. येणं गरजेचं आहे. तो फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुलटॉ चेंडू यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला. बॅटची कडा लागली आणि चेंडू आपण पाहतोय अगदी रिंगमध्ये पकडला जाणार. दरम्यान निलेशकडे संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 27 या अंकावरती आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ नक्कीच बाकी. या 3 चेंडूमध्ये एखादे 2 फटके मोठे आले समीर तर मी म्हणेन एक सन्माननीय स्कोर हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राजू पुन्हा एकदा तयार. कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला. यावेळेस चेंडू टर्न केला जातोय. वेगाने निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न प्रमोद करतोय. फेकी चांगली आली मात्र निलेशने नकार दिला. त्याने सांगितलं प्रमोदला की आता मला स्ट्राईकची गरज आहे. मी एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करीन पण तो फटका येणार का समीर हे पाहणं गरजेचं आहे. ॲक्युरसी बघा ना. अंतिम ओव्हरमध्ये किती अचूकता दाखवली आहे राजू पाटीलनं. एकाही वेळेला मागे लेंथ नाही. प्रत्येकी बॉल फुलर लेंथ पुढच्या लेंथवर त्याने टाकलेल्या आहेत. जॉली स्पोर्ट कामतगर आणि जोगेश्वरी जुनांदुर्गी आपण टॉससाठी या. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू वळवला गेला. डीप म्हणून क्षेत्ररक्षक आले. एकदा बी ते पूर्ण थोडंसं फंबल झालं. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा मात्र दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाला झाला. डेफिनेटली 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला 30 आकड्यावर. 30 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अंतिम चेंडू आता या डावामधील दोस्ती स्पोर्ट कांबे या टीमसाठी फेस करेल निलेश. वैयक्तिक 10 वर बॅटिंग करतोय राजू पाटील. शेवटचा बॉल क्लीन बॉल दांडी गुल आणि 30 आकड्यावरती डाव समाप्त.
31 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल मरुआई दिवे संघाला. एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय. जोगेश्वरी जुनादुर्की आणि जॉली कामतकर दोन्ही कॅप्टनने टॉस साठी यायचं आहे. जोगेश्वरी जुनादुर्की आणि जॉली स्पोर्ट कामतकर दोन्ही कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल सातत्याने मी अनाउन्समेंट करतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. खास करून आमचे टॉस बॉक्ससाठी मी विशेष आभार मास्टर 40+चे संस्थापक अध्यक्ष धनंजय गवळी यांनी आम्हाला खरं तर बाईक स्पॉन्सर केलेली आहे आणि आत्ताच ज्यांचं आगमन झालं आहे ते म्हणजे मान्यश्री मणिजी म्हात्रे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजाराची भिवंडी, तसेच उपसरपंच गुंदवली यांनी आकर्षक ट्रॉफी सर्व स्पॉन्सर केले. प्रवीणजी पाटील आपण यायचं आहे. सुमित कुमार अँड कंपनी दिवे संघाचे प्रेसिडेंट आहेत प्रवीणजी पाटील, तसेच मणिजी म्हात्रे हे दोन्ही मान्यवर येतील. खूप खूप आभार आपला तर, कारण टॉस बॉक्समध्ये सुद्धा आपण पाहतोय श्री मणिजी म्हात्रे आणि प्रवीणजी पाटील हे सुमित कुमार अँड कंपनी दिवे संघाचे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत. कारण यावर्षी बघितलं आपण खास करून स्पर्धेत त्यांनी आयोजन केलं होतं. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. आमचे दोन्ही मान्यवर आलेले आहेत, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. मणिजी म्हात्रे आमचे टॉस बॉक्समध्ये आहेत. दोन्ही कॅप्टन जॉली स्पोर्ट कामतकर आणि जोगेश्वरी जुनादुर्की क्या बात आहे. दोन्ही पॉप्युलर कॅप्टन आहेत, त्यामुळे संघर्ष बघायला मिळेल. कारण हे दोन्ही संघ जे आहेत ना हे कम्प्लीट टीम आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघ जेव्हा समोर उभे ठाकतात तेव्हा संघर्ष बघायलाच मिळतो बॅट आणि बॉलचा. कॉईनची माहिती देणं गरजेचं आहे. एक बाजू एन्जॉय ट्रॉफी एन्जॉय ग्रुप आयोजित आणि दुसरी बाजू व्हेरी पॉप्युलर अर्थात वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली. आणि हे जेव्हा नाव येईल ना तेव्हा मणिजी म्हात्रे यांचं नाव प्रामुख्याने तिथे येईल. त्यांचा मी विशेष आभार, कारण ते ट्रॉफी जो पाहते आपण सगळ्या ट्रॉफी प्रथम क्रमांक, द्वितीय, तिसरा क्रमांक सिरीज ते त्यांनी स्पॉन्सर केले, त्यामुळे ही दुसरी बाजू नक्कीच असेल. आणि मी त्यांना विनंती करणार आहे, सोबत प्रवीणजी पाटील सुद्धा आहेत, आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? जुनादुर्की संघाचे कॅप्टन करतील. आणि टॉसही त्यांनी जिंकलेलं आहे. मणिजी म्हात्रे आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात आणि या स्पर्धेसाठी जे काय आपण सर्वतोपरी सहकार्य केले त्यासाठी विशेष आभार. प्रवीणजी आपलं सुद्धा खूप खूप आभार, टॉससाठी आलात. चर्चा तर झालीच पाहिजे, कारण या स्पर्धेची चर्चा खूप सध्या होत आहे. कारण ही अशी स्पर्धा आहे की 40+ स्पर्धा आहे आणि ठाणे जिल्हा 40+ एका गावातील संघ खेळू शकतात, संघातील खेळाडू खेळू शकतात. पण ते कुठल्याही संघटनेचा मात्र संलग्न असणं फार गरजेचं आहे आणि 40+ असणं गरजेचं आहे. पारितोषिक जे आहेत, प्रथम पारितोषिक बाईक असणार आहे, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा बाईक आहे, त्यानंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा आकर्षक बायसिकल सायकल असणार आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉट बॉलसाठी, ज्याप्रमाणे IPLला आपण यावर्षी पाहतो एका डॉट बॉलसाठी 500 झाडांची लागवड करण्यात येईल. PCIच्या माध्यमातून निर्णय आहे आणि तोच निर्णय एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून घेतलेला आहे. डॉट बॉल गेला की एक झाड त्यांच्या माध्यमातून लावण्यात, जेवढे डॉट बॉल जातील तेवढी झाडं लावण्याचा संकल्प एन्जॉय ग्रुपने घेतलेला आहे. कसं वाटलं आयोजन? खूप असं सुंदर असं आयोजन आहे ना, एक चांगली संकल्पना आहे, एक गाव एक 40+ ना. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना बेस्ट ऑफ देतो की जी आयोजन केलेलं आहे त्याच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा देतो. टॉस जिंकलेले निर्णय काय? क्षेत्ररक्षण. संघ कंप्लीट आहे? संघ कंप्लीट आहे, पण कसं आता आम्ही 2 टीममधून अलग अलग खेळतो, त्यांचं कम्युनिकेशन जुळलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नाही, हा निर्णय प्रत्येक संघामध्ये असं होणारच आहे, पण तो एक नामांकित खेळाडू मात्र खेळताना नक्कीच दिसतील.
हो नक्कीच नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. सचिन, टॉस जर जिंकला असता निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेतली असते मी. मनाप्रमाणे झालेलं आहे, बॅटिंग आलेली आहे. काय माइंडसेट असेल, साधारण किती धावसंख्या सेफ राहू शकते, तुम्ही विजय प्रस्थापित करू शकता? कमीत कमी 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कामतगरमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं नक्कीच. तुमचा संघसुद्धा खेळताना दिसतोय, पण यावेळेला थोडंसं वेगळं असेल कारण संघामध्ये नक्कीच बदल असेल, कारण एक गाव असणार आहे. संघामध्ये थोडा बदल नक्कीच केला असेल. हो नक्कीच बदल आहे. त्यामध्ये एक अमोल पाटीलचा समावेश केला आहे आणि आवी पाटीलचा पण समावेश केला आहे. क्या बात आहे. अमोल पाटील, आवी पाटील म्हटल्यानंतर अमोल पाटील म्हटलं की लगेच आमच्या समोर संकट मोचक येतोय. त्यामुळे नक्कीच संघाला खूप बळकटी आली असेल. संघर्ष तर बघायलाच मिळेल. हो नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार ती जोगेश्वरी जुनादुर्गी विरुद्ध ज्वाली स्पोर्ट कामतगर. जोगेश्वरी जुनादुर्गी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी ज्वाली स्पोर्ट कामतगर संघासाठी आमंत्रण केलेलं आहे. ऑल दी बेस्ट दोन्ही कॅप्टनना, दोन्ही टीमला आणि दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना. आपण जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. टार्गेट 31 धावांचं या ठिकाणी पार करायचं आहे. 31 टू विन. 4 ओव्हर्समध्ये 31 धावांचं लक्ष्य आता या ठिकाणी पार करायचं आहे आणि बघूया या लक्ष्याचा पाठलाग सक्सेसफुली केला जाणार की धावांचं संरक्षण केलं जाणार. यस, आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. ते म्हणजे आमचे सन्माननीय मनेशजी म्हात्रे, विद्यमान उपसरपंच तसेच उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आमचे ऑल ट्रॉफी स्पॉन्सर, प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तिसऱ्या क्रमांकाची मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफीज ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व श्री मनेशजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान, एक शाही सन्मान करण्यात येईल. एन्जॉय तुमच्या माध्यमातून. नंतर विनंती फक्त आपण 2 मिनिट, कारण हा एक शाही सन्मान आहे. कारण ज्या व्यक्तिमत्वाने ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य दिलेलं आहे आणि नेहमीच देत असतात असे तुम्हाला सर्वांचे लाडके मनेशजी म्हात्रे यांचं स्वागत सन्मान, शाही सन्मान करण्यात येत आहे. ते पाहू शकता शाल त्याचबरोबर बुके आणि एक खास करून राधाकृष्णाची खास करून सुंदर प्रतिमा त्यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. स्वागत आणि सन्मान जोरदार टाळ्या त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्यात येईल, शाही सन्मान करण्यात येईल. मनेशजी म्हात्रे आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपलं जे सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभलंय त्याबद्दल आम्ही आपले विशेष विशेष आभार व्यक्त करतोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. त्यानंतर प्रवीणजी पाटील जे सुमित कुमार अँड कंपनी दिवे संघाचे प्रेसिडेंट आहेत. सुमित कुमार अँड दिवे संघाचे प्रेसिडेंट आहेत. त्यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. मरोई दिवे संघ खेळताना दिसते, पण सुमित कुमार आणि दिवे संघाचे प्रेसिडेंट प्रवीणजी पाटील आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. विद्यमान उपसरपंच केवणी, ग्रामपंचायत केवणीचे आकाशजी पाटील, एन्जॉय ग्रुपचे पदाधिकारी आकाशजी पाटील, आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे, स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सर्वप्रथम जय श्रीराम असं एक छान त्यांना देऊन त्यानंतर बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रवीणजी पाटील आपले सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण सुद्धा बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल एन्जॉय ग्रुपच्या वतीने आपलं विशेष विशेष आभार. यस, पहिला चेंडू आणि विकेटचं पतन झालंय. सुपर बॉल, अप्रतिम चेंडू आणि काय आगाज. रिप्ले, प्लेड ऑन बॅटची आतली कडा आणि सरळ यष्टाना धडकणारा बॉल आणि फर्स्ट ब्लो, फर्स्ट विकेट गॉन.
प्रशंसा करावी लागेल गोलंदाज हरीश याची. काय सुंदर चेंडू होता, अगदी मी म्हणेन वाईट यॉर्करचा प्रयत्न झाला होता, बॅटची कडा लागली आणि चेंडू सरळ जाऊन एस्टँडवरती धडकला आणि विकेट क्रमांक पहिलं हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सुधाकर पाटील 0 धाब्यावरती बाद झाला. समीर काय सांगशील या पहिल्या चेंडू बद्दल? डेफिनेटली एक रिस्की बॉल होता, थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. बघा ना कसं आहे की आपण ज्या वेळेला पॉवर प्लेमध्ये एखादं षटक हाताळत असतो त्यावेळेला पुढे जाणं, पुढच्या लेंथवर जाणं थोडं डिफिकल्ट असतं. स्लाइडली जर मिसडायरेक्टेड यॉर्कर झाला तर तो ओव्हरपिच बनवू शकतो, बॅटर्स तिथे इझिली धावा कन्वर्ट करू शकतो. परंतु येथे तो प्रयत्न केला हरेशनं, तेथे त्याला सफलता मिळाली आणि पहिला धक्का दिला आणि एक मोठा धक्का दिला सुधाकर, त्याला आउट करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे धावा कमी असतात ना त्यावेळेला तुम्हाला विकेट शिवाय पर्याय नाही आणि ती सुरुवात त्यानं केलेली आहे. प्रशंसा करूया गोलंदाज हरीश याची. सुंदर चेंडू टाकला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हरीश पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा वेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस यष्टीरक्षक थोडासा फंबळ करतोय परंतु हा चेंडू देखील डॉट आलेला आहे. हरीशचं आपण कौतुक करूया. खास सुंदर गोलंदाजी हरीशची पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक चांगला टप्पा हाताळलेला आपण हरीशला पाहिलं. अगदी फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि त्यानंतर मग बरोबर पाहू शकता आपण बुंदामध्ये हा चेंडू टाकला होता. महेशकडनं थोडासा मिस्टेक नक्कीच झाली परंतु या चेंडूवरती धाव नाही आले. 2 चेंडू सलगचे डॉट पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्की होता. बॅटची वरची कडा लागली आणि चेंडू आपण पाहतोय अगदी गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालं. दरम्यान जोपर्यंत हा चेंडू फेकला जाणार फलंदाजाने एकदा पूर्ण केली. धावसंख्या 1 या अंकामध्ये. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी हरीश याची पाहायला मिळते. एका धाबेवरती आता आपण सतीशला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याला आता पाहिलं आणि स्ट्राईकला आता मात्र प्रवीण पाटील याला पाहणार आहोत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला टर्न केला जाते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 30 सकच्या बाहेर चेंडू डबला गेला तर मग चांगलं प्रयत्न पाहायला मिळालं. एक धाव इथे नक्कीच पूर्ण झाली. धावसंख्या आपण पाहतो एका मजबुतीने आता 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. छोटंसं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा आपण पाठलाग करताना टीम मरुआई दिवी या संघाला पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त लेग ग्लान्स केलं गेलं. अगदी आपण पाहिलोय स्क्वेअर लेग गळीमध्ये आपण पाहिलं तर किरण तिथे होता. चांगलं क्षेत्ररक्षण किरणच्या माध्यमातून झालं आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा फलंदाजाने पूर्ण केली. धावसंख्या 1च्या मदतीने आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. हरीशची आपण प्रशंसा करूया. फार सुंदर गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये हरीश याची पाहतोय. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक्झॅक्टली तिथं काय घडलं हे पाहणं गरजेचं आहे. पंचांनी दोन्ही समांतर केलेलं आहे. 1+1 अशा 2 धाबा आता जोडल्या जाणार. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने चुती ही मात्र केलेली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता मात्र तो पकडण्यामध्ये महेशला अपयश आलं आणि एका धाबेचं रूपांतर आपण पाहिलं या 2 धाबेमध्ये झालं. वाईट चेंडू देखील आला आणि एक धाव इथे जोडली देखील गेली. धावसंख्या 2च्या मदतीने आता 5 या अंकामध्ये पाहायला आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनमध्ये म्हणजे जी मात्रेसाहेबांना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. फिल्डर आहेत इथे मात्र जजमेंट चुकीचं झालं. एक धाब इथे पूर्ण. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे नक्कीच पूर्ण झाल्या. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मला. अजय तिथे होता. जजमेंट थोडंसं खराब झालं. मी म्हणेन चेंडूवरती नजर व्यवस्थित नव्हती आणि दरम्यान आपण पाहिलं या शेवटच्या चेंडूवरती 2 धाबा नक्कीच पूर्ण झाल्या. षटक क्रमांक पहिलं हे मात्र समाप्त झालं. धावसंख्या 7 या अंकावरती आहे. 1 विकेट गमावलेला आहे टीम मरुआई दिवे या संघाने.
षटक क्रमांक पहिलं आता समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या एकाच पाहिलं आपण तर 7 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा आता मार्गस्थान गोलंदाजी करण्याकरता आपण प्रमोद याला पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाचा आणि इथून त्याला मी म्हणे आता चांगली कामगिरी करणं फार महत्त्वाचं आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंज ऑफ पेस यावेळेस शपल क्रॉस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगवान गतीने निघून चाललाय. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकाराने प्रमोदचं स्वागत केलोय. येतो हा चौकार. अचानक आ गई यूं ना या चेंडूवरती चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने आपण धावसंख्या 11 या अंकावरती पाहतोय. काय सुंदर फटका होता. आपण पाहिलं फलंदाजाला चेंडूच्या लाईन मध्ये तो आला होता. थोडासा शपल क्रॉस झाला होता. चेंडू अगदी बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन केला गेला आणि चौकार मात्र फलंदाजाने प्राप्त केला. प्रवीणच्या बॅट पण हा चौकार आलेला आहे. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 11 या अंकावरती आहे. प्रमोद पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्याकरता. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी स्टँडच्या वरनं ट्रॅव्हल झाला आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रशंसा करूया गोलंदाज प्रमोद. कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. पलटवार त्यानं केलं. पहिला चेंडू नक्कीच फलंदाजा राहिला पण त्यानंतर मात्र प्रमोदने एक चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉल येतोय.
पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहतोय चेंडूवरती फिंगर रोल केला गेला होता. चेंडूची गती जी होती थोडीशी कमी झाली होती आणि पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू आतमधल्या बाजूला वळण घेताना आपण पाहिलं आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण डॉट येताना प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि हीच खासियत आहे गोलंदाज प्रमोदाची. याच गोलंदाजी करण्याकरता प्रमोदला ओळखलं जातं आणि ती ओळख आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना गोलंदाज प्रमोद मेहतर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. बॅटची अतली काढायला लागली. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल. अजय तिथे आहे. थोडासा खराब क्षेत्रक्षण झालं. 2 धाब्याचा प्रयत्न 2 पूर्ण. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न बॅकअप चांगलं झालं. 3 धाबा इथे पूर्ण झाले. चौथी होणार का आणि चौथ्या धाब्यामध्ये फलंदाज होणार बाद. हाय खंबीर सदा याला क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता आपण सुधाकरच्या खेळीचा विचार केला. 0 धावेवरती तो बाद झाला. त्यानंतर प्रवीणने चांगला डाव साकारला. आपण पाहतो त्याच्या बॅटपाने चौकारला. 3 धावा देखील त्याने पलून काढल्या. अगदी मी म्हणेन 8 धावाचं योगदान त्याने देखील दिलं. आणि त्यानंतर मात्र आता क्रमांक 4 वरती रवीला पाहतो. चला नो टीम मीटिंग. आपण विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारची मीटिंग घ्यायची नाही आहे. प्रति षटकामागे आम्ही तुम्हाला 5 मिनिटं दिलेली आहेत आणि तुम्हाला 5 मिनिटांमध्ये बरोबर षटक पूर्ण करायचं आहे. 31 धावांचं छोटंसं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय टीम मरुआई दिवी या संघाला थोडंसं स्ट्रगल करावं लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. रवीला आपण पाहतोय 1 शॉटसाठी चेक करण्याकरता पंचांनी यावेळेस विनवणी केलेली आहे. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. पंच आपण जो निर्णय असो द्यायचा आहे ऑनफिल्ड अंपर. 3 धावा पूर्ण आहेत पंच. यस डेफिनेटली 3 धावा पूर्ण आहेत. धावसंख्या 14 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा जाऊया मागच्या दिशेने आलेल्या पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकांचं पण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमोद पुन्हा एकदा तयार पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू निघून चाललाय मिडविकेटच्या दिशेने. 1 धाबा इथे पूर्ण. दूरवरून क्षेत्ररक्षक प्रवीण तिथे आले. दुसऱ्या धाब्याचा कॉल पाहायला मिळाला आणि 2 धाबा इथे बघता बघता पूर्ण झाल्या. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. बघा ही बॉन्डिंग असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं असतं त्यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं असतं. आणि सध्याच्या घडीला तो खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जातं. चेंडू वेगाने निघून चाललाय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. देखील चौकार. जाने कैसे कब कहाँ इकरार
मिळते. पहिला डाव साकारताना आपण दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाला पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघाने 30 धावा लावलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. 12 मध्ये आता 11 करायची आहे टीम मरू आई दिवे या संघाला. बॅटर पुन्हा एकदा तयार. ओ ब्युटिफुली बॉल परफेक्ट यॉर्कर. यावेळेस आपण पाहतोय वाईट यॉर्करचा प्रयत्न झाला होता. फार सुंदर लाईन आपण निलेशच्या माध्यमातून पाहिली आणि डॉट चेंडूने सुरुवात यावेळेस आपण निलेशच्या माध्यमातून पाहिली. सुरुवात तर फार गोड केलेली आहे गोलंदाज निलेश आणि आता शेवट कसं करणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. हलक्या हाताने यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली असंही म्हटलं तर क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा असो. सन्मान आता फलंदाजाने केला कारण त्याला देखील माहिती आहे चेंडू पडून अगदी आतमध्ये वळण घेत होता. अंतिम क्षणी बॅटचा फेस फक्त समोर केला गेला, सन्मान दिला आणि एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. धावसंख्या 1च्या मदतीने आता 21 या अंकावरती आपण पाहतोय. 2 विकेट नक्कीच गमावलेल्या आहेत टीम मरुआई दिवे संघाने. पण खेळ बघा किती चांगलं पाहायला मिळतोय. टार्गेट मोठं नाही आहे पण त्या अनुषंगाने आपण खेळ पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा स्लॉप सिप्सचा अंदाज होता. चेंडू वेगाने निघून चालला आहे फाईन लेगच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण होणार. बुद्धीचं क्रिकेट सध्या घडला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिवे या संघाचं पाहायला मिळतं. त्यांना देखील माहिती आहे जरी सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला तरी आपण टार्गेटपर्यंत आपल्या इंटरशिपवर पोहोचू शकतो आणि त्या अनुषंगाने आता चांगला खेळ साकारताना आपल्याला मरुआई दिवे संघ पाहायला मिळतोय. अक्षय खापरे यांच्याकडनं देखील दोस्ती संघाला फार साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा निलेश तयार पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगवान गतीने निघून चाललाय. थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. टायमिंग, ताकद, नजाकत तिन्ही गोष्टी पाहायला मिळाला आणि चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय प्रेक्षणीय चौकार. लुक ॲट दॅट. आपण ॲक्शन रिप्ले पाहू शकता. रिव्हर्स खेळलं गेलं, फलंदाजाने स्टान्स बदली केलं गेलं आणि चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आला. चौकार प्राप्त केलेला आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. चेंडू निघून चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. यस आणि फलंदाजाला नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे आणि अशा प्रकारे सामना हा समाप्त झालेला आहे. सामन्याचा विजय यावेळेस पूर्ण करतोय मरुआई दिवे संघ. अभिनंदन 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 टीम मरुआई दिवे संघ अँड हार्ड लक टीम दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघ. कम ऑन डीजे.